मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिला मुद्दा होता मित्रांनो, आज म्हणजे जान्हवीने डबल ढोलकी निघाली. ऍक्च्युअली जान्हवीने मारली पलटी. लोकांनी केला सपोर्ट, पण जान्हवी निघाली फितूर. जान्हवीने पलटी मारून टाकली. म्हणजे जी जान्हवी या हप्त्यामध्ये सुरुवातीला बोलत होती की वैभव गेला बाहेर, घनश्याम गेला बाहेर, कोणामुळे गेला? अरबाजमुळे, निकीमुळे गेला. या दोघांमुळे ते दोघ जण बाहेर गेले. या दोघांमुळे सगळा गेम होतोय. या दोघं मिळून माझा गेम बी खराब झाला होता. तर मी या दोघांकडे आता म्हणजे खास कर अरबाज सांगती मी नडणार, अरबाजला मी दाखवणार. पण तू काय दाखवलं आज आम्हाला? ॲक्च्युली तू इतकी पलटी मारली. 4 हप्ते फक्त व्यवस्थित जेलचा टास झाला. म्हणजे तिला जेलमध्ये बंद केलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे जेलमध्येच विचार केला होता वाटतं. म्हणजे जान्हवी आयुष्यात कधीच बदलू शकत नाही. उगेच तुम्ही लोकांनी त्याला सपोर्ट केला, हा चुकीचा केला. म्हणजे तिने नेमकी आता या आजच्या टास्कमध्ये दिसत होतं की लगेच मिनिटामध्ये तिने पलटी मारून टाकली. आणि ज्या वेळेस आपण विचार करत होतो की जान्हवी आता 4 हप्ते व्यवस्थित राहते, आता ती नाही का बदलली वाटलं होतं. आणि त्याशिवाय बाहेरून तिला सपोर्ट पण चांगला भेटत होता. आणि मित्रांनो, आपला खास कर सपोर्ट कशासाठी होता जान्हवीला, की जान्हवी ही निकीला टक्कर देऊ शकते. आणि ती बोलून पण दाखवत होती मी निकीला टक्कर देईल. गेलं कुठं आता गेलं कुठं? गेलं शेण खायला. म्हणजे आता नेमकी सुरुवात आपण बघू शकतो की मिनिटामध्ये तिने लगेच पलटी मारून टाकली. इतकी बोगसगिरी करती जान्हवी, इतकी बोगस खेळतीये. आणि केलं तर केलं, कोणाला कॅप्टन केलं. मागे एकदा तिला अनुभव आला होता, आताही तिला अनुभव आला होता. म्हणजे जो व्यक्ती तिला कॅप्टन्सी मधनं बाहेर काढतो त्याच व्यक्तीला ती कॅप्टन काढतो. एक वेळेस नाही झालं, तिला पार कडापर्यंत येऊन तिचं स्वतःचं पर्सनली कडापर्यंत येऊन ज्यावेळेस सूरज, जान्हवी आणि ते 4 जण होते, वर्षाताईन ते, त्यावेळेस त्या टास्कमध्ये निकी कोणाला सपोर्ट करत होती? सूरजला करत होती. हा कोणाला सपोर्ट करत होता? अरबाज त्यावेळेस म्हणत होता मी जान्हवीला सपोर्ट करतोय. पण त्यावेळेस तो बटन दाबायला, बजर दाबायच्या वेळेस तो स्टॉप झाला होता आणि धनंजयने येऊन बटन दाबलं होतं, बजर दाबला होता. म्हणजे त्यावेळेस पण अरबाजने बॅकआउट घेऊन टाकला होता. म्हणजे विचार करा, ती निकी अरबाजला सांगती का जान्हवीला तू कॅप्टन्सीमधनं बाद कर, आणि तो अरबाज कॅप्टन्सीमधनं त्या जान्हवीला बाद करतो. आणि जान्हवी आज त्याच्यासाठीच कॅप्टन्सीमधने खेळतीये आणि त्याला सपोर्ट करते. मेन म्हणजे तुम्ही पाहिलं का, मागच्या वेळेस पण कॅप्टन झाला तर या दोघींनीच कॅप्टन केलं. काही माणसाचा सपोर्ट घेऊनच कॅप्टन होतो. मागच्या वेळी पण ते दोघींनी मिळून कॅप्टन केलं होतं. यावेळेस पण बाई माणसाचा सपोर्ट घेऊनच कॅप्टन झाला. कॅप्टन्सी काय महत्व काय? जेव्हा तू बाई माणसाचा सपोर्ट, बाई माणसाचा सोडा, म्हणजे नेमकी तू सपोर्ट घेतो, त्याच्यानंतर त्यांनाच दूर करतो आणि त्यांच्याच कॅप्टन्सीवरती तू त्यांना बात करतो. फक्त जान्हवीला दूर करतो. फक्त जान्हवीला दूर करतो. जान्हवीचा सेल्फ रिस्पेक्ट आहे का नाही? तू बोलती ते करणार आहे का नाही? म्हणजे तू स्वतःच्या शब्दांवरती ठाम नाहीये. तुझं व्यक्तिमत्व असं दिसतंय आता. म्हणजे तू मिनिटामध्ये पलटी मारतीये. म्हणजे प्रेक्षकांनी आम्ही तुला 4 हप्त्यापासून सपोर्ट केला बदलली म्हणून, पण आता काय करायचं? म्हणजे आता तुझा सपोर्ट आम्ही काढून घ्यावा का? आपण मेन मुद्दा जान्हवीचा सपोर्ट करावा का? नाही, आता इथून पुढे तर जान्हवीला सपोर्टच करणार नाही. आपण तर करणारच नाहीये. ती आहे ती तशीच राहणार, त्यामुळे ती बदलणार नाही. तर मित्रांनो, ती बदलू ना बदलू, आपण आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.